हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या सोमवार 22 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कान्हा आणि सखीने सरकारचा प्लॅन तिच्यावरच उलटवला आहे आणि सरकारची चांगली ठासली आहे. अशी ठासली की सरकारचा इतका मोठा अपमान झाला की यानंतर सरकार कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिली नाही आहे. मग असं नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सरकारने सखी आणि कान्हाचं कॉन्ट्रॅक्ट, त्यांचं टेंडरची फाईल चोरली. पण त्यानंतर मग चक्क कान्हाने या सगळ्या गोष्टीचं स्टिंग ऑपरेशन केलेलं होतं, व्हिडिओ फुटेज तयार केलं होतं आणि हे व्हिडिओ फुटेज त्याने सगळ्यांना दाखवलं. त्यामुळे सरकारचा प्लॅन फ्लॉप झाला आहे आणि सगळीकडे सरकारची बदनामीसुद्धा झाली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. कान्हा सखीला म्हणतो, आज पहिल्यांदा सरकारला असं वाटलं असेल की तिच्यासाठी सगळ्या गोष्टी बदलत आहे आणि आता ती सरकार राहिली नाहीये, तर सरकार लवकरच पडणार आहे. सखी म्हणते, कान्हा तू एकदम बरोबर बोलतोय, पण तुला एक खरं सांगू का, मला सुद्धा खूप छान वाटतंय, कारण मी सुद्धा आता बदलली आहे. कान्हा म्हणतो, ते तर आहेच, तुमच्यात हा जो बदल घडलाय ना, तो मला खूप भारी वाटतोय, कारण आधीची सखी आणि आत्ताची सखी यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. सखी म्हणते, हो कान्हा, आता मी दुर्गा बनली आहे आणि तुला खरं सांगू ना, मला असं वाटतं आजच्या काळात प्रत्येक मुलीने दुर्गा बनायलाच पाहिजे. कारण आजच्या काळात जर मुलींना स्वतःच्या जीवावर जगायचं असेल, कोणाकडून फसवणूक होऊ नये असं वाटत असेल, तर त्यांना असं नाजूक, कोमल, मुळमुळीत, घाबरून राहून नाही चालणार, तर त्यांना दुर्गा बनावंच लागणार. कान्हा म्हणतो, खरं बोलताय तुम्ही. सखी खूप इमोशनल होते आणि म्हणते, कान्हा, माझी आईसुद्धा माझ्यासारखीच होती. खूप बिचारी, साधी, गरीब, भोळी. तिला जगाचे छक्के पंजे नव्हते कळत. आणि ही मनस्विनी, सरकार एक नंबरची पोचलेली बाई, म्हणूनच तिने माझ्या आईला फसवलं. मला खूप वाईट वाटतं कधी कधी. मला असं वाटतं, आज जर माझी आई माझ्याबरोबर असती ना, तर मी तिला ग्रूम केलं असतं. या जगात कसं वागायचं, कसं जगायचं, खोटी माणसं कशी ओळखायची, हे सगळं मी तिला शिकवलं असतं. मी सुधारले तर मी माझ्या आईलासुद्धा सुधरवलं असतं. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, नका टेन्शन घेऊ, सगळं काही ठीक होईल. आज तुमची आई तुमच्याबरोबर नाही आहे, पण ती जेथे कोठे असेल तेथून ती तुम्हाला पाहत असेल आणि तुमचं हे बदललेलं रूप पाहून तिला खूप आनंद होत असेल. सखी म्हणते, खरं आहे. कान्हा म्हणतो, पण बेबी सरकार, आपल्याला जर सरकार पाडायचं असेल ना, तर सरकारची सगळ्यात मोठी ताकद कमी करावी लागेल. सखी विचारते, कोणती? तर कान्हा म्हणतो, पैशांची ताकद, या कामत एम्पायरची ताकद. आणि सरकारचा हा जो माज आहे ना, तो तिच्या पैशातून आलाय. तिच्याकडे खूप पैसा आहे, ही सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर आहे, त्यामुळे ती एवढा माज करते आणि आपल्याला हे कामत एम्पायर हादरवून सोडायचं आहे. सखी म्हणते, एकदम बरोबर बोलतोय आणि त्याची सुरुवात होणार या कॉन्ट्रॅक्टने, या टेंडरने. हे टेंडर आपण जिंकलं आणि सरकार पुन्हा एकदा हरली ना, तर कामत एम्पायरचे सगळे पिलर्स हलून जातील आणि मग सरकारकडे पैशांची चणचण भागू लागेल. सरकारची सगळीकडून नाकेबंदी होईल. कान्हाला सुद्धा हे पटतं. कान्हा म्हणतो, मग आपण उद्यापासूनच आपलं काम सुरू करूया. सखी म्हणते, हो, काही झालं तरी हे कॉन्ट्रॅक्ट आपणच मिळवणार आणि सरकारची चांगली ठासणार. हे दोघे मिळून सरकारची जिरवण्याचा निश्चय करतात आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सरकार तिच्या ऑफिसमध्ये असते आणि मोजून सरकारचे कामत एम्पायरचे 6 एम्प्लॉईज तेथे तिच्यासमोर उभे असतात. सरकार या सगळ्या एम्प्लॉईजला ठणकावून सांगते, आपल्यासाठी हे कॉन्ट्रॅक्ट खूप जास्त महत्त्वाचं आहे. मागच्या वेळेस हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातून गेलं होतं, पण यावेळेस असं होता कामा नये. जर हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून निसटलं, मग मात्र तुम्ही सगळ्यांनी तो दिवस आयुष्यभर लक्षात ठेवता येईल असा मी त्याला बनवेल. तुम्ही परत सरकारला आणि या सरकारच्या कामत एम्पायरला विसरणार नाही, एवढं लक्षात ठेवा. सरकार या सगळ्या एम्प्लॉईजला धमकी देते. सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झालेले असतात. सगळे एम्प्लॉईज खूप घाबरतात आणि इकडे कान्हाच्या अपर्णा एंटरप्राइजेसमध्ये सुद्धा
सखीला पकडून टोटल 5 एम्प्लॉईज असतात या कान्हाच्या किर्लोस्कर एम्पायरमध्ये. आणि कान्हा या सगळ्या एम्प्लॉईजला सांगतो आपल्यासाठी हे टेंडर मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि टेंडर मिळालं नाही तर काय होईल. कान्हा हा खूप छान बोलत असतो, जशी सरकार सगळ्यांना घाबरत असते पण कान्हा सगळ्यांना कम्फर्टेबल करत असतो. सगळ्यांना जास्त टेन्शन घेऊ नका अशा भाषेत समजावून सांगत असतो. त्यामुळे कान्हाच्या ऑफिसच्या सगळ्या मुली तर त्याच्यावर फिदाच असतात, त्याच्याकडे एकटक पाहतच असतात. कान्हा या सगळ्या एम्प्लॉईजला समजावून सांगतो हे टेंडर आपल्याला मिळणं खूप महत्त्वाचं आहे, पण जर हे टेंडर आपल्याला मिळालं नाही तर काय होईल. सगळे एम्प्लॉईज खूप घाबरतात, कान्हाकडे पाहू लागतात की आता कान्हा काय बोलतोय. तर कान्हा हसून म्हणतो काही होणार नाही, एक टेंडर मिळालं नाही म्हणून जग थांबणार नाही, आपली कंपनी बंद होणार नाही, ना तुमचा पगार कापला जाईल ना तुमची नोकरी जाईल, टेन्शन घेऊ नका. सगळे एम्प्लॉईज रिलॅक्स होतात. कान्हा म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी होतीलच, तुम्हाला काही इफेक्ट होणार नाही, पण कंपनीचं मात्र खूप मोठं नुकसान होईल, कारण हे कॉन्ट्रॅक्ट मोठं आहे, यामुळे कंपनीला मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी पूर्ण मन लावून क्षमतेने हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी माझी इच्छा आहे. कारण ही कंपनी म्हणजे कोण, मी आणि तुम्ही सगळे, आपण सगळ्यांनी मिळून ही कंपनी बनली आहे. आणि जर या कंपनीचं नुकसान झालं तर आपल्या सगळ्यांचं नुकसान होईल. आणि स्वतःचं नुकसान व्हावं अशी कोणाची इच्छा असते का. सगळे एम्प्लॉईज म्हणतात नाही सर. सखी कान्हाकडे एकटक पाहतच राहते. कान्हा खूप छान बोलत असतो, सगळ्यांना मोटिवेट करत असतो, त्यामुळे सगळेजण कान्हाकडे पाहतच राहतात. तशाही कान्हाच्या ऑफिसच्या सगळ्या मुली त्याच्यावर फिदा आहे. सखी तर त्याची बायको आहे, ती त्याच्यावर डबल फिदा आहे. कान्हा सगळ्या एम्प्लॉईजला समजावून सांगतो आपण कोणताही खेळ खेळत असलो ना तर त्यात हरणार की जिंकणार हे आपल्या हातात कधीच नसतं. एखादा व्यक्ती म्हणत असेल ना की मीच जिंकणार, दुसरं कुणीच जिंकू शकत नाही, तर हेच त्याच्या हरण्याचं सगळ्यात मोठं कारण असतं. कारण त्याला अति आत्मविश्वास झालेला असतो आणि तो चुकीचा आहे. मग आपण काय करायचं, मी जिंकेल की नाही अशी मनात शक्यता धरायची नाही का. तर नाही, मी जिंकणार हा आत्मविश्वास हवा, अति आत्मविश्वास नको. आणि जेव्हा आपण खेळतो तेव्हा मी जिंकेल की हरेल याचा विचार न करता मी फक्त माझ्या पूर्ण क्षमतेने, मी माझ्या सगळ्या एबिलिटीज, माझं सगळं टॅलेंट हे वापरून लढतो की नाही, खेळतो की नाही याकडे लक्ष द्यायचं असतं. आणि जर आपण आपल्या पूर्ण क्षमतेने लढलो तर आपण जिंकतोच, आणि नाही जिंकलो तरीसुद्धा दुःख वाटत नाही, कारण मी माझी पूर्ण क्षमता वापरली याचं समाधान आपल्याला मिळालेलं असतं. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल आणि आपण हे कॉन्ट्रॅक्ट नक्कीच मिळवून दाखवू. सगळे एम्प्लॉईज खूप खुश असतात, हो म्हणतात. तर सखी ही कान्हाकडे पाहत पाहत पूर्णपणे हरवून गेलेली असते. कान्हा आणि सगळ्या एम्प्लॉईजच्या लक्षात ही गोष्ट येते, सगळे सखीकडेच पाहत असतात. आणि मग कान्हा हा सखीला भानावर आणतो, चुटकी वाजवतो, तेव्हा कुठे सखी भानावर येते. कान्हा विचारतो सखी मॅडम, मी आता काय सांगत होतो हे तुम्ही ऐकलत का. सखी म्हणते हो हो ऐकलं ना ऐकलं ना. तू ते आपलं फर्स्ट फायनान्शियल क्वार्टरमध्ये आपल्या कंपनीला किती फायदा झाला आहे, आपल्या कंपनीचा रिपोर्ट कसा आहे त्याबद्दल बोलत होता. हे ऐकून सगळे एम्प्लॉईज हसू लागतात, त्यांना समजतं की सखीचं लक्ष नव्हतं. कान्हा म्हणतो एक नंबर, पाहिलं का, असं असलं पाहिजे कामावर लक्ष. आणि वाजववर त्यांच्यासाठी टाळ्या. सगळे एम्प्लॉईज टाळ्या वाजवतात. सखीला काय जोक झाला ते कळतच नाही. कान्हा म्हणतो चला आता कामाला लागा पूर्ण क्षमतेने. आणि मग सगळे एम्प्लॉईज तेथून निघून जातात. सखी तेथेच उभी असते. कान्हा हा सखीजवळ येतो आणि म्हणतो बेबी सरकार, माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा आहे ना कामाकडे लक्ष द्या. सखी म्हणते माझं पूर्ण लक्ष आहे कामाकडे कामाकडे. कान्हा म्हणतो हो हो ते तर मला माहीतच आहे, आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सखी म्हणते तू काळजी करू नको, आजच आपण टेंडर रिपोर्ट तयार करूया आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार. पण त्याच्या आधी मला खूप भूक लागली आहे, जेवण करायचं का. कान्हा हसू लागतो आणि म्हणतो चला आधी पोटोबा, मग काम करून घेऊया. आणि इकडे सरकार तिच्या सगळ्या एम्प्लॉईजला सांगते आज कुणीही जेवण करणार नाहीये. हे ऐकून सगळ्या एम्प्लॉईजला जबर धक्काच बसतो. सगळेजण जेवण करायचं नाही असं म्हणून एकमेकांकडे पाहू लागतात. तर सरकार म्हणते एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काही नाहीये, एक दिवस जेवला नाही तर कुणी मरणार नाहीये. पण आज मला या ऑफिसमध्ये एकही मिनिटाचा टाईमपास न होता
सगळ्यांनी काम करायला हवं आहे आणि आज संध्याकाळपर्यंत माझ्या टेबलवर मला टेंडर रिपोर्ट हवे आहेत. ऑल गेट बॅक टू वर्क असं म्हणून सरकार सगळ्यांना हाकलून लावते आणि तेथे एक एम्प्लॉई असते, मुलगी. ती जात असते. सरकार तिला थांबवते आणि विचारते, नवीन दिसतीयेस? तर ही मुलगी म्हणते, हो. सरकार विचारते, कधी जॉईन झालीस? तर ही मुलगी सांगते, नाही, मी अजून जॉईन झाली नाही आहे, मी तर इंटरव्ह्यूसाठी आले होते. सरकारला खूप राग येतो. ही मुलगी म्हणते, मॅम, तुम्ही तर बिझनेस क्वीन आहात, तुम्ही माझ्या आयडॉल आहात. आणि सरकारसारख्या माणसांना एखाद्या व्यक्तीने आपली स्तुती केली की खूप आवडतं. सरकार तिच्याकडे पाहते आणि म्हणते, इम्प्रेसिव्ह. सरकार या मुलीला विचारते, तू ज्या पोझिशनसाठी आली ना, त्या पोझिशनवर तुझ्या आधी जो माणूस काम करत होता त्याची आणि तुझी भेट घालून देते. असं म्हणून सरकार एक कॉल करते आणि म्हणते, त्याला आतमध्ये पाठवा. आणि चक्क तेथे पोहोचतो आपला परशुराम. परशू त्याच्या युनिफॉर्ममध्ये असतो, बनियान आणि पायजाम्यामध्ये. सरकार या मुलीला सांगते, हा आहे तुझ्या आधी या पोझिशनवर काम करणारा परशुराम कामत उर्फ परशू. आणि परशू हा या कंपनीत होता एक्झिक्युटिव्ह मॅनेजर. बिचारा परशू मान खाली घालतो. सरकार विचारते, शिक्षण किती झालंय? परशू सरकारकडे आश्चर्याने पाहते. सरकार म्हणते, तुझं नाही, तू तर अडाणी आहे, ते माहीत आहे मला. त्या मुलीला विचारतीये. ही मुलगी सांगते, मॅम, मी MBA केलं आहे, त्याचबरोबर मला सोशल मीडियासुद्धा हँडल करता येते आणि अल्गोरिदममध्ये सुद्धा माझा चांगला हँड आहे. हे ऐकून सरकार खुश होते आणि म्हणते, गुड. आणि परशुरामला विचारते, परशू, हे शब्द तरी कधी ऐकले आहेत का? परशुराम मान खाली घालतो. सरकार त्याचा यथेच्छ अपमान करते. सरकार ही विचारते, तुझं नाव काय? ही मुलगी सांगते, वनिता. सरकार म्हणते, मिस वनिता, आजपासून मी तुम्हाला एक्झिक्युटिव्ह मॅनेजरची पोस्ट ऑफर करते. या वनिताला खूप आनंद होतो. ती थँक्यू मॅम म्हणते. सरकार तिला सांगते, चला आता कामाला लागा. वनिता तेथून निघून जाते. परशुरामला खूप वाईट वाटतं की कंपनीतली त्याची पोझिशन गेली आणि सरकारने एका नवीन मुलीला या जागेवर अपॉइंट केलं आहे. वनिता गेल्यानंतर सरकार परशुरामला म्हणते, बस परशू. आणि परशू चक्क जमिनीवर बसत असतो. सरकार म्हणते, अरे नाही नाही, जमिनीवर नाही, ते तर फक्त घरात. येथे तू बस ना, खुर्चीवर बस. परशू घाबरत घाबरत खुर्चीवर बसतो. सरकार विचारते, तुला वाईट वाटलं असेल ना, मी तुझी पोझिशन त्या मुलीला दिली? तर परशू म्हणतो, हो सरकार, वाईट तर वाटणार ना. इतकी वर्ष या पोझिशनवर मी काम केलं आहे आणि तुम्ही माझी पोझिशन त्या मुलीला देऊन टाकली. सरकार चिडून म्हणते, मग जर तू माझ्याशी गद्दारी केली नसती तर मी सुद्धा तुझी पोझिशन त्या मुलीला दिली नसती. परशू, तू गद्दारी केली म्हणून तू आज या अवस्थेत आहे, एवढं लक्षात ठेव. परशूची बोलतीच बंद होते आणि मग सरकार ही परशूला म्हणते, कसं आहे ना परशू, तुला सुद्धा माहिती आहे की आता एक मोठं टेंडर ओपन होणार आहे आणि हे टेंडर आपल्या कामत एम्पायरला मिळणं किती महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला हे टेंडर हवं आहे. परशू सरकारकडे आश्चर्याने पाहत असतो. सरकार त्याला विचारते, तुझी जी अवस्था आहे ना, ते पाहून मला खूप वाईट वाटतंय. कुठे तू या कंपनीचा एक्झिक्युटिव्ह मॅनेजर होता आणि कुठे आता तू घरात काम करतोयस, धुनी भांडी करतोय, फरशी पुसतोय, लादी पुसतोय. मला हे आवडत नाहीये. जर तू मनात आणलं तर तुला तुझी पोझिशन परत मिळू शकते. परशुराम सरकारकडे आश्चर्याने पाहतो. सरकार म्हणते, यासाठी तुला फक्त एक काम करायचंय. त्या सखी आणि कान्हाला तुझा खूप पुळका येतो. याचा अर्थ त्यांचा तुझ्यावर डोळे झाकून विश्वाससुद्धा असेल. तर मला बाय हुक और बाय क्रूक कोणत्याही परिस्थितीत हे टेंडर मिळवायचं आहे. त्यामुळे तू त्यांचा विश्वास जिंकायचा आणि त्यांच्या टेंडरची फाईल मला आणून द्यायची. म्हणजे मी त्यांच्यापेक्षा कमी असलेलं टेंडर फाईल करणार आणि हे टेंडर आपल्या कंपनीलाच मिळणार. हे ऐकून परशुरामला मोठा धक्काच बसतो आणि परशुराम चक्क जागेवरून उभा राहतो. सरकारसमोर हात जोडतो आणि म्हणतो, सरकार, हवं तर मी तुमच्या पाया पडतो. असं म्हणून परशुराम सरकारच्या पायावर डोकं ठेवतो. सरकार म्हणते, अरे काय करतोयस? परशुराम म्हणतो, सरकार, काही पण करा, पण मला सखीबरोबर विश्वासघात करायला सांगू नका. ते मला जमणार नाही, मी ते कधीच करणार नाही. सरकार ही परशुरामला उठवते, खुर्चीवर बसवते आणि परशुरामच्या जवळ येऊन म्हणते, परशू, मी तुला विश्वासघात करायला सांगतेय, कारण बाय हुक और बाय क्रूक मला हे टेंडर मिळवायचं आहे.
काहीही झालं तरी हे टेंडर मलाच मिळायला पाहिजे आणि तुला जर तुझी पोझिशन परत हवी असेल तर तुला माझ्यासाठी हे काम करावंच लागेल. कारण परशू, कशी गोष्ट आहे ना, तुला तुझ्या आयुष्यात पुढे जायचं आहे की आयुष्यभर घरची लादीच पुसत बसायची आहे. परशुराम काहीच बोलत नाही. सरकार चिडून म्हणते, तुला हे काम करावंच लागेल आणि जर तू हे काम नाही केलं तर मी तुझ्या लाडक्या तेजस्विनी वहिनीला ज्या दरीत ढकलून दिलं होतं ना, त्याच दरीत तुझ्या लाडक्या बायकोला मीनाक्षीला सुद्धा ढकलून देईन, एवढं लक्षात ठेव. परशुरामला जबर धक्काच बसतो. परशुराम विचारतो, सरकार हे काय बोलताय? सरकार चिडून म्हणते, सरकार फक्त बोलत नाही, जे बोलते ना ते करून सुद्धा दाखवते. परशुरामला दरदरून घाम फुटलेला असतो. परशुराम उठून उभा राहतो आणि म्हणतो, ठीक आहे सरकार, मी हे काम करायला तयार आहे. सरकार परशुरामच्या डोक्यावरचा घाम पुसते आणि एखाद्या कुत्र्याला जसं आपण करतो ना तसं, नाईस परशू, खूप छान परशू, परशू माझा परशू, आणि म्हणते, गेट आउट. परशू तेथून निघून जातो. सरकार म्हणते, सखी, कबीर, आता तुम्हाला कळेल ही सरकार काय करू शकते. हे कॉन्ट्रॅक्ट तर मी मिळवणारच आणि आता तुम्हाला दाखवते की ही सरकार काय चीज आहे. सरकारने आता या परशूला फोडलंय, त्याला जीवाची धमकी दिली आहे, त्याला या अवस्थेतून बाहेर काढण्याचं आमिष दिलंय आणि परशू आता गद्दारी करणार आहे. मग परशू ही गद्दारी कशी करेल हे पाहायला खूप मजा येईल. इकडे कान्हा आणि सखी दोघे घरी आलेले असतात आणि त्यांच्या हातात त्याच टेंडरची रिपोर्ट, टेंडरची फाईल असते. सखी ही कान्हाला विचारते, कान्हा, तुला खरंच असं वाटतं का सरकार ही फाईल चोरण्याचा प्रयत्न करेल? कान्हा म्हणतो, 101%. कारण सरकार कधीच सरळ मार्गाने कोणतंच काम करत नाही. ती स्वतःच्या डोक्याने टेंडरची रिपोर्ट भरू शकते, टेंडर मिळू शकते, पण नाही, तिच्या मनात जी इनसिक्युरिटी आहे, तिच्या मनात जी भीती आहे की आपण तिला हरू, या भीतीने ती नक्कीच साम दाम दंडभेद हे सगळं वापरणार आणि ही कॉन्ट्रॅक्टची फाईल मिळवण्याचा प्रयत्न करेल. पहा, असंच होणार. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. कान्हा दरवाजा उघडतो तर परशुराम फरशी पुसायला आलेला असतो आणि तो फरशी पुसू लागतो. कान्हा आणि सखी म्हणतात, काका, हे करायची गरज नाही आहे. सखी म्हणते, काका थांब, आमच्यासमोर हे करू नकोस, प्लीज आमच्या रूमची फरशी पुसू नको. तर परशु म्हणतो, आता काय करणार, जोपर्यंत सरकार पडत नाही तोपर्यंत मला हे काम करावंच लागेल ना. कान्हा म्हणतो, काका तुम्ही नका टेन्शन घेऊ, सगळं काही ठीक होईल. तर परशु म्हणतो, मला तुम्हाला दोघांना मदत करायची आहे. मी सरकारविरुद्ध ते टेंडर मिळवण्यासाठी तुमची मदत करू शकतो. कान्हा विचारतो, आमची मदत? पण अचानक तुम्ही आमची मदत करायला कसा तयार झाला? काल मी जेव्हा तुम्हाला म्हणालो की तुम्ही आमच्या बाजूने या, तेव्हा तर तुम्ही नकार दिला. आम्ही सरकारला खूप घाबरतो, आम्ही तुझी मदत करू शकत नाही, तुमच्या बाजूने येऊ शकत नाही, असं बोलला तुम्ही. मग अचानक हे मनपरिवर्तन कसं झालं? परशुराम म्हणतो, कान्हा प्लीज माझ्यावर अविश्वास ठेवू नकोस. काल मी तुला नाही म्हणालो, पण त्यानंतर मी रात्रभर विचार केला. तेव्हा मला कळलं, जर आम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर सरकार पडणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुमच्या दोघांची मदत करणं खूप महत्त्वाचं आहे. मला अक्कल आली आणि मी सुधारलो आहे. तर सखी म्हणते, हो कान्हा, आपल्याला नक्कीच परशु काकाचा खूप फायदा होईल. कान्हा म्हणतो, थांबा तुम्ही सखी मॅडम, मला काहीतरी गडबड दिसतीये. परशु काका, तुम्हाला त्या सरकारने तर नाही पाठवलंय ना? यामागे सरकारचा काही डाव तर नाही आहे ना? तर परशु सांगतो, नाही नाही, सरकार मला का पाठवेल? तसंही तिला असं वाटतं की मी बिनडोके, मी काहीच कामाचा नाही आहे, त्यामुळे सरकारने मला नाही पाठवलं आहे. तुम्ही मला तुमच्याबरोबर घ्या, तुमचा खूप फायदा होईल. कारण मी सरकारबरोबर अनेक वर्ष काम केलं आहे. सरकार टेंडर रिपोर्ट कशी बनवते ना, हे माझ्यापेक्षा जास्त कोणालाच माहीत नाही आहे. मी तुम्हाला सगळी बित्तम बातमी देईल, तिचा सगळा पॅटर्न समजावून सांगेल, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट तुम्हालाच मिळेल. कान्हाचा अजूनही परशुवर विश्वास बसलेला नसतो, पण सखी म्हणते, कान्हा, काका खरं बोलतोय, खरंच तो आपल्या खूप कामाला येईल, आपण त्याला आपल्याबरोबर घेऊया ना. आणि बायकोच्या हट्टासमोर सगळ्यांना ऐकावंच लागतं. कान्हा म्हणतो, ओके ठीक आहे सखी मॅडम, आपण परशु काकाला आपल्याबरोबर घेऊया. परशु खुश होतो, सखी खुश होते, पण कान्हाच्या मनात अजूनही शंका असते. हा सरकारचा डाव आहे, सरकारनेच या परशुला पाठवलंय हे कान्हाला चांगलंच समजलेलं असतं, पण सखीच्या हट्टापुढे त्याने हार मानलेली असते. आणि इकडे लगेच
परशू हा सरकारला सगळी बातमी येऊन सांगतो. सरकार टाळ्या वाजू लागते. ब्राव्हो ब्राव्हो. परशू हा बिचारा दुःखी असतो. सरकार म्हणते, वा परशू वा, तू तर पहिल्याच बॉलवर सिक्सर मारला. तू इतकं चांगलं काम करशील असं मला वाटलंच नव्हतं. सखी आणि कान्हाचा भारी विश्वास जिंकलाय तू. तर परशू म्हणतो, सरकार प्लीज मला असं करायला लावू नका ना. मी कोणास तरी विश्वासघात करतोय आणि हे मला सहन होत नाहीये. आजपर्यंत मी खूप चुकीचं वागलोय, पण आता मला चुकीचं वागायचं नाहीये. सरकार म्हणते, विश्वासघात? तू काय बोलतोयस परशू? तुझं तुला तरी कळतंय का? आणि तो कबीर कोणत्या धुतल्या तांदळाचा आहे? अरे त्या कबीरने आजपर्यंत सगळ्यांचा विश्वासघातच केलाय ना. या घरात घुसला खोटं बोलून, सखीशी लग्न केलं खोटं बोलून, आपल्या कंपनीत घुसला खोटं बोलून. त्याने तर सगळ्यांचा किती मोठा विश्वासघात केलाय. मग तू असं का म्हणतोयस? आणि आठव तो कबीर तुझ्याशी कसं वागलाय. जेव्हा तो आपल्या ऑफिसमध्ये कामाला आला तेव्हा त्याने तुझं केबिन हिसकावून घेतलं, तुझी पोझिशन हिसकावून घेतली, सगळ्या ऑफिससमोर तुझा अपमान केला. आणि जेव्हा मागच्या कॉन्ट्रॅक्टच्या वेळेस तू कंपनीत कामाला होता तेव्हा तू इमानदारी दाखवली होती, परंतु त्या कान्हाने बेईमानी केली होती. हे विसरू नकोस. आणि मी तुला विनंती करत नाहीये, मी तुला सांगतीये एवढं लक्षात ठेवायचं. कारण मी कालसुद्धा तुला सांगितलं होतं, मी तुला फक्त आदेश देतीये माझं काम करायचं, नाहीतर मीनाक्षीला कायमचं विसरायचं, तिच्या आठवणीत आयुष्यभर रडत बसायचं. एवढं लक्षात ठेव. परशुराम खूप घाबरतो, तेथून निघून जातो. सरकार मात्र खुश असते. परशुराम हा मीनाक्षीजवळ येतो. मीनाक्षी झोपण्याची तयारी करत असते, अंथरूण टाकत असते. परशुराम तेथे येऊन बसतो. मीनाक्षी त्याच्या शेजारी बसते. तर परशुरामच्या डोळ्यात पाणी असतं. मीनाक्षी विचारते, अहो काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी आहे? तर परशू सांगतो, नाही नाही काही नाही, असंच काहीतरी आलं असेल. मीनाक्षी विचारते, खोटं बोलू नका, खरं सांगा, तुमच्या डोळ्यात पाणी आहे. परशू सांगतो, नाही ग, ते डोळ्यात कचरा गेला ना म्हणून पाणी आलं. मीनाक्षी म्हणते, अहो मी तुमची बायको आहे, माझ्यापासून खरं लपू नका, खरं खरं सांगा ना काय झालंय. तर परशू सांगतो, मला कळतच नाहीये काय करावं, कोणाच्या बाजूने उभं राहावं. मीनाक्षी, मला खूप लाचार झाल्यासारखं वाटतंय. काय चालू आहे आपली परिस्थिती, म्हणजे कधी स्वप्नात विचार केला नव्हता तशी आपली परिस्थिती झाली आहे. काय जगतोय आपण. ही सरकार आल्यापासून आपल्या आयुष्याचं पूर्ण वाटोळं झालं आहे आणि मला काही कळतच नाही आहे. असं म्हणून परशुराम ढसाढसा रडू लागतो. मीनाक्षीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. मीनाक्षी त्याला सावरते आणि म्हणते, अहो नका टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. परशु म्हणतो, मला कळतच नाही आहे कोणाची साथ देऊ, खऱ्याची की खोट्याची. मीनाक्षी त्याला समजावून सांगते, अहो नेहमी सत्याची साथ द्यायची, कारण सत्य शेवटी जिंकतं आणि आपल्याला त्याच बाजूने राहायचं आहे, सत्याच्या बाजूने राहायचं आहे. आजपर्यंत आपण खूप चुका केल्या आहेत, परंतु आता यानंतर आपल्याला कोणतीही चूक करायची नाही आहे. परशु म्हणतो, पण मीनाक्षी, कधीकधी आपली मजबुरी असते, आपल्याला चुकीच्या बाजूने उभं राहावं लागतं, कारण आपल्या माणसांचा जीव धोक्यात असतो. आपल्या माणसांना वाचवण्यासाठी काही काही गोष्टी कराव्या लागतात. मीनाक्षी ही परशूला समजावून सांगते, हे होणारच आहे, कारण जो खोटेपणा असतो ना तो स्वतःला खूप मजबूत, खूप पॉवरफुल समजत असतो आणि तो चांगल्या माणसांना दाबण्यासाठी त्यांना धमक्या देतो, साम दाम दंडभेद सगळं वापरतो. पण आपण मात्र सत्याच्या बाजूने लढायचं, एक ना एक दिवस आपला विजय नक्की होईल. परशुराम खूप इमोशनल होतो. मीनाक्षी त्याला सावरते. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. मीनाक्षी आणि परशुराम हे दोघे या मालिकेच्या सुरुवातीपासून नेहमी सखीच्या विरोधात वागायचे, पण आता ते सुधारले आहेत. पण सरकारने मीनाक्षीच्या जीवाची धमकी दिली, त्यामुळे परशुराम सरकारच्या बाजूने सखी आणि कान्हाशी गद्दारी करायला तयार झाला आहे. मग आता या त्याच्या गद्दारीचा काय परिणाम होईल हे तर आपला पुढे कळेलच. आणि इकडे सरकार ही तिच्या रूममध्ये मस्त दारू पीत बसलेली असते. सरकारला खूप आनंद झालेला असतो की आता परशुराम आपल्या बाजूने आलाय, म्हणजे सखी आणि कान्हाचं सिक्रेट आपल्याला कळणार आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्यालाच मिळणार अशी 100% गॅरंटी तिला झालेली असते. आणि ती आनंदात असते, हसत असते, खूप खुश असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आणि आता मालिकेची सगळी गोष्ट या कॉन्ट्रॅक्टच्या आजूबाजूला फिरतीये, कारण सरकार पाडायचं असेल
तर सरकारची आर्थिक परिस्थिती ढासळली पाहिजे असा कान्हा आणि सखीचा विचार आहे आणि त्यासाठी सरकारला हे कॉन्ट्रॅक्ट मिळायला नको यासाठी हे दोघे प्रयत्न करत आहे. पण सरकारसुद्धा भारी आहे. सरकारने परशुरामला गद्दारी करायला सांगितली आहे आणि सखी आणि कान्हाची कॉन्ट्रॅक्टची फाईल चोरायला सांगितली आहे. मग ही फाईल जर सरकारला मिळाली तर सरकारच कॉन्ट्रॅक्ट जिंकेल. कान्हाचा काही वेगळा प्लॅन आहे का, काउंटर प्लॅन आहे का, ते सुद्धा आपल्याला पुढेच पाहायला मिळेल. लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कॉन्ट्रॅक्ट ओपनिंगचा दिवस सुरू होईल आणि सगळे लोक बसलेले असतील, सगळे बिझनेसमॅन तेथे असतील. सखी कान्हा असेल, सरकार असेल, नंतर जे कॉन्ट्रॅक्ट अलॉट करणारे ते सर असतील आणि मग सरकार आपलं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या समोर ठेवेल आणि सांगेल की मी जी प्राईस कोट केली आहे ती आहे 51,99,99,999 रुपये. हे ऐकून सखी आणि कान्हाला जबर धक्काच बसणार. कान्हा म्हणेल, सर यांनी आमचं कॉन्ट्रॅक्ट चोरलंय, हा टेंडर रिपोर्ट आमचा आहे, आम्ही ही प्राईस कोट केली होती, ह्या चुकीच्या पद्धतीने हे कॉन्ट्रॅक्ट जिंकण्याचा प्रयत्न करताय. सरकार फुल कॉन्फिडन्समध्ये असेल आणि म्हणेल मी हे कॉन्ट्रॅक्ट चोरण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, एखादा पुरावा आहे का, पुरावा दाखवा, त्याशिवाय माझ्यावर खोटे नाटे आरोप करायचे नाही. कान्हासुद्धा फुल कॉन्फिडन्समध्ये असेल. कान्हा म्हणेल, पुरावा, तुम्हाला पुरावा पाहायचा आहे का, ठीक आहे, तुम्हाला पुरावाच दाखवतो. आता पुरावाच तुमची बोलती बंद करेल. आणि मग कान्हा सगळ्यांना आपला लॅपटॉप उघडून काहीतरी दाखवणार आणि हे पाहून सरकारला जबर धक्का बसेल. कान्हा आणि सखी खूप खुश होतील. मग कान्हाने लॅपटॉप उघडून काय दाखवलं आहे, तर नक्कीच कान्हाने लॅपटॉपमध्ये एखादा व्हिडिओ दाखवला असेल ज्यामध्ये परशू हा सखी आणि कान्हाच्या रूममधून ही कॉन्ट्रॅक्टची फाईल चोरतोय आणि सरकारला नेऊन देतोय. हाच तो व्हिडिओ असणार आहे. मग कान्हाकडे हा व्हिडिओ कसा आला? कारण कान्हाला आधीच माहीत होतं की सरकार चुकीच्या पद्धतीने हे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचा प्रयत्न करणार आणि परशुराम जेव्हा रूममध्ये आला तेव्हा कान्हाला कळून चुकलं होतं की सरकारने परशुरामला आपल्या बाजूने वळून घेतलं आहे आणि परशुराम आपल्याशी गद्दारी करणार आहे. त्यामुळे कान्हाने हे सगळं स्टिंग ऑपरेशन घडून आणलं आणि सरकारची चांगली जिरवली आहे. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट सरकारला मिळणार नाही तेवढं तर फिक्स झालं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.